समोरचा देवकुंड नावाचा जो वॉटरफॉल मी तुम्हाला सांगतोय, त्या देवकुंड वॉटरफॉलचा एक प्रकारचा एरियल व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतो, की समोरच्या कड्यावरनं तुम्हाला तो देवकुंड वॉटरफॉल बघायला मिळतो. त्या सावळ्या घाटामध्ये मागच्या वर्षी काही युट्यूबर्सनी तो घाट इतका फेमस केला की त्या घाटाच्या किंवा त्या लोकेशनच्या कपॅसिटीला कित्येक पटीने उल्लंघून लोक आता तिथे जायला लागली आहेत. आणि मागच्या वर्षीची माझ्यासमोर घडलेली घटना मी तुम्हाला सांगतो. त्या सावळ्या घाटामध्ये हे जे दोन डोंगर जी दरी कनेक्ट करते त्याच्यात उतरणाऱ्या पायऱ्या आहेत, म्हणजे त्या पायऱ्या उतरतात आणि तुम्ही खाली सावळ्या घाट कंटिन्यू करून रायगड जिल्ह्याकडे जाऊ शकता किंवा मग तुम्ही चढून वरती येऊ शकता ह्या डोंगराकडे जिथनं तो व्ह्यू मिळतो तिथे. एक मुलगी हाय हिल्सचे सँडल घालून त्या पायऱ्या उतरत होती. पायऱ्या संपूर्णपणे शेवाळलेल्या होत्या. ऑगस्ट मधली गोष्ट आहे. इतक्या शेवाळल्या होत्या की तुम्ही फक्त असा हात ठेवला तरी तो थोडासा सरकायचा, जे एकदम थिक लेवलचं शेवाळ असतं ते. तर पहिल्या 2 पायऱ्या ती उतरली आणि तुम्हाला माहिती आहे की पुढे काय होणार आहे, म्हणजे काय, आणि जे व्हायचं तेच झालं. त्या पायऱ्यांवरनं ती जे सटकली, तिची पूर्ण पाठ सोलवटली आणि ती खाली येऊन आपटली. ती शॉक मध्ये गेली, तिला लागलं पायाला, तिच्या पायाला प्रचंड इजा झाली. सुदैवाने आम्ही तिथेच होतो आणि तिचे काही मित्र वरती होते, ते उतरून तिथे खाली आले, तिला वरती नेण्यात आलं. प्रचंड तिला जखम झालेली होती वगैरे वगैरे वगैरे. पण मला एक सांगा की असं जे ठिकाण की जे 2 वर्षांपूर्वी तिथे कोणीही नव्हतं, तिथे रील्स घालणारे किंवा असे पिकनिक म्हणून त्या स्पॉटला जाणारे लोक एकदम कशी काय यायला लागली?